मवियाच्या नेत्यांनी अलीकडेच एक नवा वाद उभा केलाय। जातीय मतदानावर भर देताना दिसत आहेत। काही मतांसाठी हे नेते औरंग्यांचे आणि अफजलाचे गुणगान करतात, दुसऱ्या बाजूला मराठी मातीतल्या देवतांचा उघडपणे अपमान करत आहेत। दरवेळी जातीय वाद घालायचा आणि नको ते वाद उरफाळायचे असे काही नेते करतात असा आरोप केला जातोय। नुकतेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थान असलेल्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी झाली होती, परंतु काही विचारांच्या नेत्यांनी या नामकरणाला उघड विरोध केला। एवढंच नाही तर त्यांनी थेट शरद पवारांकडे जाऊन यावर आपली भूमिका मांडली। ही मागणी त्यांच्या विरोधकांच्या तोंडी जरी असली तरी त्यांचा मथळा मवियाच्या अंतर्गत जिहादी विचारांना धक्का देणारा होता। मवियाच्या अमोल कोल्हे यांनी याआधीच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध केला होता। अशी टीका होतीये की शिवरायांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात मराठी वीरांची नावं उघडपणे विरोध केली जातात आणि त्यावर मवियाच्या नेत्यांची भूमिका सतत संशयास्पद राहते। जर या मातीत जन्मलेल्या अहिल्यादेवी होळकरांसारख्या व्यक्तींना इतका द्वेष मिळत असेल तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल याचा विचार सर्वांना करावा लागेल। एका विशिष्ट गटातील लोकांनी महाराष्ट्रभर केलेल्या अत्याचारांमध्ये या नेत्यांचे जणू काही मौनच असतं असं विरोधकांनीही आरोप केले। धारावीतील हिंदू तरुणाचा खून असो, श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराचा प्रयत्न असो किंवा इंदापूरमध्ये गतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटना असोत, मवियाच्या नेत्यांनी नेहमीच अशा लोकांना पाठीशी घातलंय। अहिल्यादेवींच्या नावाला काही लोकांनी विरोध केलाय। अहिल्यानगर नकोच, अहमदनगरच हवं अशा घोषणा दिल्या। ही मवियाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं धर्माच्या आधारावर मतांचं गणित खेळलं जातं ते पाहता ही मंडळी कोणत्याही दिवशी महाराजांच्या या राज्यात मराठी वीरांच्या नावांची जागा औरंग्या, अफजल अशा नावांनी घेतल्याचं दृश्य आपल्याला दिसू शकते असं काहींचं मत आहे। परंतु हिंदू समाज अशा अपमानावर गप्प बसणार नाही। अहिल्यादेवी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय या समाजाला शांतता लाभणार नाही। या लढाईत मराठी जनतेनं, हिंदू समाजानं एकत्र येऊन या विघ्नसंतोषी विचारसरणीला आणि मवियाच्या धोरणांना ठाम विरोध करणार असंही दिसून येत आहे।